काळेश्वर कवाड यात्रेमध्ये मागील सोमवारी एका 22 वर्षीय तरुणाचा त्या डीजेच्या एवढा जोराने आवाज होता की त्याच्या आवाजाने त्याला हृदयविकाराचा झटका आला. तो लवकर कुणाला समजला नाही आणि 22 वर्षीय तरुणाचा या कवाड यात्रेमध्ये मृत्यू झाला. संस्कृती आहे, विविध धर्मातील तरुण श्रावण महिन्यातील जो काही कवाड यात्रा सादर करत आहे, जे काही कवाड यात्रा अतिशय प्रेमाने, अतिशय भावाने, श्रद्धेने जे करतात ते चांगलं आहे. परंतु त्यामध्ये बऱ्याच वेळेस काही अयोग्य पद्धती सुद्धा दिसतात. त्यामध्ये प्रामुख्याने काही युवक हे गांजा फुकताना दिसत आहेत, त्यातले अल्पवयीन आहेत. काही युवक हे नशेच्या आहारी जाऊन त्यामध्ये नाचतायत. रात्री 12 वाजेपासून जे सुरू होते त्यांना स्वतःच सुद्धा भान राहत नाही आणि यातून अनेक मुलं हे अल्पवयीन असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मला एवढंच सांगायचं, मागील वेळेस सुद्धा एका कवाड यात्रेमध्ये सकाळ सकाळ एक वाहन घुसले आणि एकाचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी होते. ही आपल्याच परिसरातील घटना आहे. म्हणून मला तरुणांना एवढंच सांगायचं आहे की सण उत्सव साजरे करत असताना आपण कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, कुठलाही बळी पडणार नाही. तर श्रावण महिन्यातील श्रद्धेचं स्थान आहे. अतिशय श्रद्धेनं आणि चांगल्या भावनेने ते करावं. कुठलाही वाईट कृती त्यामध्ये घडू नये एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी प्रभाकर वाघमारे, महाराष्ट्र शासन जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त MSW MM मानसशास्त्र. थँक्यू. बुलढाणा.